त्यानंतर वळतो आहोत आपण आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचं मनोमिलन झाल्याची माहिती समोर येते। तर मुंबई वगळता राज्यातील उर्वरित 28 महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचंही कळतंय। जागा वाटपाबाबतचा फॉर्म्युला लवकरच निश्चित केला जाईल अशी माहिती आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी मुंबईमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, ज्यामध्ये युतीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या पलीकडे जाऊन स्थानिक पातळीवरती एक नवीन राजकीय समीकरण तयार झालेलं असून या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे। मनपा निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेसचं मात्र जुळत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। महापालिकेच्या निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस सोबत लढणार असल्याकडे चर्चा सुरू आहेत, कारण मुंबई वगळता उर्वरित 28 महापालिका निवडणुकीमध्ये मनोमिलन झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। वंचित सोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील लवकरच स्पष्टपणे दिसून येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।